नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे तलाठी भरती 2023 संदर्भात. ती म्हणजे तलाठी भरती संदर्भात जे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते, तर त्याचे ऑब्जेक्शन पकडून काय केले की TCSने काय केले की नवीन ॲन्सर शीट किंवा रिस्पॉन्स शीट काय केले की प्रसिद्ध केले, ज्या की फायनल रिस्पॉन्स शीट आणणार आहेत. आणि त्याच्यानुसार काय केले की त्यांनी 148 प्रश्न, आता त्याचे प्रसिद्धी पत्रकच तुम्हाला वाचून दाखवेल, आत्ताचंच आहे हे. तर त्याच्यानुसार जर बघितलं तर हे TCSने काय केलं होतं, की आक्षेप मागवले होते. त्याच्यापैकी काय केलं होतं, की 146 प्रश्न आहेत लक्षात घ्या. त्याच्यापैकी 146 मध्ये 5 प्रश्नाचे काय केले, की पर्याय नव्याने दुरुस्त केले. म्हणजे काय केलं, की त्यांनी पर्यायच बदललेले आहेत ते. ओके. आणि त्याच्यानंतरनं 2 असे प्रश्न आहेत, 2 प्रश्न आहेत त्याचे काय केले, की सगळ्यांना मार्क देण्यात आलेले आहेत. ओके. हे झालेलं आहे. तर आता ते प्रश्न कोणकोणते आहेत याची सगळ्यांची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. तर ही तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या क्वेशन आयडीला कोणते मार्क भेटलेले आहेत. पण इथं येलोमध्ये जे दिलेलं आहे तुम्ही बघा, इथे येलो जे दिलेलं आहे या कलरने, तर या प्रश्नाचे काय केले, की 17व्या शिफ्टच्या 17 ऑगस्टच्या 3ऱ्या शिफ्टच्या या आयडी चेक करा. या आयडीचे काय केलेत, की त्यांनी आन्सर की चेंज केलेली आहे. बघा, ती काय केली, की कंप्लीट चेंज केली. बाकी तुम्ही चेंज केलेले आहेत बघा. इथे काय केलं, की विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी चेंज केलं. बट याच काय केलं, की त्यांनी स्वतःहून काय केलं, की हा पर्याय जे असतील किंवा हे काय केलं, की आन्सर की कंप्लीट चेंज केलेली आहे. असे 5 प्रश्न आहेत बघा. आन्सर की काय केले, की चेंज केले 5 प्रश्न. 1, 2 झालेला हा आहे. 18 ऑगस्टचा प्रश्न आहे पहिल्या शिफ्टचा. क्वेशन आयडी इथे बघू शकता. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर 2 झालेले आहेत. तिसरा प्रश्न आहे हा 22 तारखेच्या पहिल्या शिफ्टचा. इथे 184 सॉरी, याची काय केली, की आन्सर की चेंज केलेली आहेत. आणि इथं हा प्रश्न आहे 29 ऑगस्टचा 3ऱ्या शिफ्टचा. तर याचे काय केले, की सगळ्यांना फुल मार्क दिले. त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना फुल मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं इथं जर बघितलं तर 1 सप्टेंबरच्या फर्स्ट शिफ्टचा जर पाहिलं तर या क्वेशन आयडीचे काय केले, की आन्सर की त्यांनी चेंज केले आहेत. बाकीही चेंज केले आहेत बघा, तुम्ही कुठे-कुठे चेंज दिसेल तुम्हाला. पण इथे काय केले, की त्यांनी ऑप्शन वेगळे चेंज केले, सगळे चेंज केले. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे 4 सप्टेंबरचा सेकंड शिफ्टचा. त्याचे काय केले, की मार्क सगळ्या विद्यार्थ्यांनी दिले. तसे 2 शिफ्ट होते, 1 सप्टेंबरची आणि 4 सप्टेंबरची, त्याला सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे जर बघितलं हा प्रश्न आहे. तर याचे काय केले, की 6 सप्टेंबरच्या सेकंड शिफ्टचा प्रश्न आहे. याची काय केली, की आन्सर की यांनी चेंज केलेली आहे. तर हे 5 आणि 2 असे 7 येलो केलेले आहेत. म्हणजे हे केले तुम्ही दाखवतो परत एकदा. हा बघा, आन्सर की चेंज हा फर्स्ट आहे. त्याच्यानंतर हा दुसरा आहे. अ, त्याच्यानंतरनं हा तिसरा आहे. चौथा आणि पाचवा आहे. तर 5 चे काय केले, की त्यांनी चेंज केले आहेत आणि 2 प्रश्न जे आहेत त्यांचे काय केले, की त्यांनी फुल मार्क्स दिलेले आहेत. तिथे अवॉर्डेड फुल मार्क्स दिले आहे. हा बघा आहे 29 ऑगस्टचा प्रश्न आणि त्याच्यानंतर जर बघितला हा आहे 4 सप्टेंबरचा प्रश्न. हे जे काय केले सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. तर याच्यानुसार तुम तर आता काय करायचं, की याची रिस्पॉन्स शीट काय करायची तुम्हाला कशी पाहायला लागेल, तर ऑनलाईन लॉगिन करायला लागेल. इथे लॉगिन करा. ओके, लॉगिन करा युजर आयडी आणि पासवर्डने, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने. त्याच्यानंतरनं जे काही मार्क भेटतील, तर ते मार्क तुम्ही काय करा Google शीटमध्ये भरायचे आहेत. Google शीटमध्ये काय करायचं, तुम्हाला नाव टाका. शॉर्टमध्ये टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही इथे. नाव फुल टाकायचं असं काही नाहीये. त्याच्यानंतरनं मेल, फिमेल इथे जरूर टाका, मेल आहे की फिमेल आहे. जिल्हा जरूर टाका, कारण जिल्ह्यानुसार कट ऑफ समजून जाईल किती आहे ते. कॅटेगरी सांगा, इथे तुमची ओपन आहे, एस-सी आहे, एस-टी आहे, जी काही कॅटेगरी असेल तुमची ती टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर पॅरलल रिझर्वेशन अजून कोणतं असेल तर तुम्हाला टाकायचे आहेत आणि इथं मार्क टाकायचे आहेत. किती मार्क पडले ते टाकायचे आहेत. तर याचे रिस्पॉन्स शीटचे मी काय करेन, की उद्याला तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईन. ज्याने तुम्हाला समजून जाईल, की किती विद्यार्थ्यांना किती-किती मार्क येत आहेत. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.